हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. लग्न करणं म्हणजे हल्ली कसं झालं माहिती का? हल्ली वेगवेगळ्या नोंदणी करायला लग्न संस्था आहेत. त्यामुळे तिथे आपण नाव नोंदणी करतो, त्याचे प्रमाणे बघतो. पण पूर्वी असं नव्हतं. म्हणजे अजूनही काही ठिकाणी ही प्रथा आहे. त्याला म्हणतात पदर जुळणं. म्हणजे एकदा पत्रिका आली, पत्रिका पडते, असं घडलं की पदर जुळतो का म्हणतात. हे पदर जुळणं म्हणजे काय, त्याचे फायदे काय आहेत का, तोटे काय आहेत का, हे बघूया आपण. पदर जुळणं म्हणजे मुलाकडचं आणि मुलीकडचे रिलेशन्स, कोण कोणाची आत्या काकू कुठेतरी एका कॉमन माणसापर्यंत दोघांचेही नाती जायला पाहिजे, जुळायला पाहिजे. म्हणजे ती व्यक्ती मुलाकडनं पण नातेवाईक ठरतीये, मुलीकडनं पण ती नातेवाईक ठरतीये. कोणाचे काकूकडनं असेल, कोणाचे मामाकडनं असेल, मामीकडनं असेल, काही व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे एक व्यक्ती तिचं नातं मुलाकडे पण आहे आणि मुलीकडे पण आहे. ह्याला म्हणायचं पदर जुळणं. म्हणजे कुठेतरी आता हे कशासाठी करत होते? एक म्हणजे पूर्वी कशी लग्न व्हायची म्हणजे आपले समाजात व्हायची, त्यामुळे हे शक्य होतं. हल्ली आपली मुलं मुली बाहेर नोकऱ्या करतात, एकमेकांना कसं ओळखतात आणि प्रेम जमते आणि मग लग्न करतो. त्यामुळे हे कुठेच पदर जुळणं शक्य नाही. पदर जुळायला पाहिजे ते देवापर्यंत जायला पाहिजे. देवानं आपले सगळ्यांचं क्रिएशन केलेलं आहे किंवा उत्पत्ती केलेली आहे, अदरवाईज शक्य नाही. पूर्वी कसं समाज छोटा होता, त्यामुळे हे शक्य होतं. ह्याचे फायदे काय होते सांगा बघू. अगदी सोपं. का म्हणजे कुठून तरी तुम्हाला त्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल ॲक्युरेट माहिती मिळते, ज्याला आपण फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन म्हणतो. तसं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. त्यामुळे फसलं जायचं हे काही प्रश्नच नव्हता. त्याच्याशिवाय ओळखीचे लोक आहेत म्हणजे तर लग्न पुढेपर्यंत सक्सेसफुल व्हायला पण ही सगळे लोकांची मदत होती. हे सगळ्यांकडनं, म्हणजे इकडनंही नातं आहे, तिकडनंही नातं आहे. त्यामुळे ते कुठून तरी एकाला एक बांधील होते. त्यामुळे सगळं कळायचं. मुलाचं असू देत, मुलीचं असू देत, शिक्षण म्हणा, त्यांची परिस्थिती म्हणा, त्यांचे घरात कोणाला काही मोठे काही रोगबीग होते का, काही कमतरता होत्या का, काही प्रॉब्लेम होता का, त्यांच्यातलं राहणीमान कसं आहे, हे सगळं ते पदर जुळणेमुळे कळायचं. त्यामुळे हे थोडंसं सेफ होतं म्हणेन मी. सेफ होतं म्हणजे काय, एकमेकांची माहिती आहे, ओळखतात एकमेकांना. म्हणजे माणसं कोणतरी कॉमन तुमचे रिलेटिव्स. त्यामुळे अरेंजमेंट करायला पण सोपं व्हायचं. नंतर कुठेही प्रॉब्लेम यायचा नाही. हे का असं केलं किंवा असं पाहिजे, तमुक पाहिजे, असे काही प्रॉब्लेम्स येत नव्हते. एक प्रकारची समाजाची सुरक्षा होती म्हणूया आपल्याला. सुरक्षेसाठी समाज तुम्हाला उभं राहिलेलं होतं. हे एक का नाही खूप मोठा प्लस पॉईंट होता, खूप मोठा प्लस पॉईंट होता. पण हल्ली काय झालंय, हल्ली बरेच वेळेला मी म्हणते तसं आपली मुलं बाहेर असतात, नोकऱ्या करतात, एकमेकांच्या ओळखी होतात आणि त्याच्यामुळे त्यांचं जमते. आणि शेवटी आपल्याला काय, मुलांनी सुखानं राहायला पाहिजे ही आपली अपेक्षा असते. म्हणून आपण होकार देतो आणि द्यायलाही पाहिजे, बरोबर आहे. तर
त्यामुळे हल्ली हे हळूहळू मागे पडत गेलेलं आहे. आणि नो डाऊट नोंदणी करणाऱ्या संस्था आहेत, त्या तुम्हाला माहिती देतील, पण त्यांना म्हणून काय माहिती आहे हो? तुम्ही काही बायोडाटा फॉर्ममध्ये भरता तीच माहिती ते तुम्हाला देणार. त्याचे पलीकडे ते काही इंडिव्हिज्युअली कोणालाही ओळखत नाहीत. आता तुम्ही म्हणाल ते आता आपण कसं करायचं? अहो, अगदी सोपं आहे. आता ठरलं का नाही, म्हणजे ते मुलाचं किंवा मुलीचं त्यांचं ठरले, किंवा कुठेही पदर जुळण्याचा प्रकार हल्ली कमी झालेला आहे. मग काय करायचं? तुम्ही एकत्र बसायचं, तुमचे नातेवाईक कोण कुठे कुठे आहे हे ते सांगायचं, तुमचं तुम्ही सांगायचं, म्हणजे ओव्हरऑल आपल्याला आयडिया येते. किंवा कधी कधी हल्ली काय होते, आपण बाहेर ठिकाणी नोकरी करत असतो, त्यामुळे तिथे पण ओळखीचं होते. त्याच्याशिवाय आपण त्या ठिकाणी जाऊन आजूबाजूच्या लोकांना विचारून पण माहिती काढू शकतो. त्यामुळे हे काही अवघड नाही झालेलं. त्याच्याशिवाय आता पत्रिका जमली, तू कुठल्याच एका वधूवर सूचक केंद्रामधनं म्हटल्यावर आपण काही लगेच करायला जात नाही. आपण कसं मुलाचे घरचे मुलीचे घरचे एकमेकांना ओळखतात, एकमेकांचं घर बघणं जायचं, पण ह्यातलाच एक प्रकार आहे. आपले आहे बघा, लग्न ठरवायच्या आधी मुलाकडचे मुलीचं घर बघायला येतात, मुलीकडचे मुलाचं घर बघायला येतात. हे कशासाठी असते? हे म्हणजे ते कसं राहतात, त्यांची लेवल काय आहे, त्यांचे संस्कार काय आहेत, हे सगळं कळण्यासाठी आहे, बाकी काही नाही आहे. म्हणजे त्यांचे, आपण कोणाच्याही घरी गेलो की कळते बघा, ते घरातलं कसं वातावरण आहे, इथे आपली मुलगी सूट होईल का, किंवा ह्या घरातली मुलगी आपल्या घरात सूट होईल का, हा अंदाज येतो. एवढ्यासाठी हे घर बघायला जाणं सुद्धा पद्धत निर्माण झालेली आहे. आणि घर बघायला येताना आपण काही फक्त घरातलेच असत नाही, आपण आपल्यातले मोठे माणसांना, तुमचे कोण आजी असतील, मामा मामी कोण आहेत, ते सगळ्यांना आपण बोलवतो. त्यामुळे एकमेकांशी बोलताना आपल्याला ओव्हरऑल अंदाज येतो, कशी ह्यांचेकडचे संस्कार आहेत, ह्यांचे घरात कसं आहे, हा आपल्याला अंदाज येतो. एवढ्यासाठी हा घर बघण्याचा कार्यक्रम पण असतो. अशा वेळी मुलींनी काय काळजी घ्यायला पाहिजे हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही त्या घरात गेलात की तुम्हाला ओव्हरऑल अंदाज येतो, हां कसं आहे काय आहे, ओके मी हे घरात ॲडजस्ट होऊ शकते का, हे त्या मुलीनं विचार करायला पाहिजे. तसंच मुलांनी पण आपण ह्यांचे घरातलं वातावरण असं आहे, ही मुलगी आपल्या घरात ॲडजस्ट होईल का, हा आपल्याला अंदाज येतो. नाही ते काय होते माहिती का, संस्कार एकदम वेगळे असले का नाही जड जाते. एक आमचे ओळखीच्यांचं सांगते मी, त्यांचं लग्न झालं होतं, त्या काकूने सांगितलेलं आहे, लग्न झालं होतं, नो डाऊट इंटरकास्ट झालं होतं, लव्ह मॅरेज असल्यामुळे. आणि आली सून, दुसऱ्या दिवशी म्हणे काकूंना विचारतीये, मला मारुती पाहिजे, मारुती द्या की हो. ह्या म्हणाले, अगं देवघरात आहे की मारुतीचा फोटो. ह्यांना वाटलं मारुती म्हणजे आंजनेय, मारुतीबद्दल ती विचारतीये. ती विचारत होती मारुती काहीतरी तंबाखू मिळते म्हणे, गुटखा टाईपचं, तर खायची तिला सवय होती. तिचे माहेरी सगळे खातात, त्यामुळे तिला तर कॉमन वाटलं. ह्यांचे घरात कोणी खात नाही आहेत. आता मुलं बाहेर खात असली तर माहीत नाही, पण त्या काकू वगैरे काही हात पण लावत नाही असल्या गोष्टींना. त्यामुळे त्यांना एकदम आश्चर्य वाटलं, काय मागते ही, असलं कसं, बायका कुठे खातात गुटखा मावा वगैरे असं. त्यामुळे हे संस्कारांची फरक पडू नये एवढ्यासाठी आपण हे घर बघण्याचा कार्यक्रम असतो. मुलाकडचे लोक मुलीकडचं घर बघायला जातात, मुलीकडचे मुलाकडचं,
त्याच्याशिवाय हे काही ह्यांच्याकडे फ्रीज आहे का, टी व्ही आहे का, अमुक आहे का, एवढेसाठी नाही. घरातले संस्कार, घरातलं जडणघडण वगैरे कसं असते हे बघण्यासाठी असते. आणि हे बघून मग पुढचा होकार किंवा नकार काय तर पुढे कळवलं जाते. अच्छा, हॅव ए गुड डे.